नागरिकों के प्रति अपने आदर और स्नेह भावना के तहत नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक के नेतृत्व में संदीप नाइक प्रतिष्ठान के माध्यम से बेलापुर मतदार संघ अंतर्गत आने वाले भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 88 के ज्येष्ठ नागरिकों का सत्कार व छतरी वितरण कार्यक्रम का जोशो खरोश के साथ आयोजन नेहरू सेक्टर 15 स्थित इच्छापूर्ति श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिर हॉल में जोशो खरोश के साथ किया गया, जहां इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर उपस्थित थे संदीप नाइक। साथ ही उपस्थित थे महामंडलेश्वर दिगंबरानंद सरस्वती स्वामी, पूर्व नगर सेवक सुरेश शेट्टी, पूर्व नगर सेविका शिल्पा कामली, भाजपा नेहरू मंडल अध्यक्ष कुणाल माड़े, पूर्व मंडल अध्यक्ष अशोक चटर्जी, रुचिता करपे, हरीशचंद्र काले और भारतीय जनता पार्टी के असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ता। इस दौरान संदीप नाइक के हाथों बड़ी संख्या में उपस्थित बुजुर्गों का बेहद आत्मीयता और अपनेपन की भावना के तहत नवी मुंबई के विकास में उनके बहुमूल्य योगदान का स्मरण करते हुए उनका सम्मान कर संदीप नाइक ने उन्हें छतरियों का वितरण कर उनके प्रति अपना आभार व्यक्त किया। संदीप नाइक ने इस दौरान अपने संबोधन में ज्येष्ठ नागरिकों को एक थिंक टैंक करार देते हुए कहा कि आज तक नाइक परिवार को अपना आशीर्वाद देने वाले इन्हीं ज्येष्ठ नागरिकों के अनुभवों सुझावों के आधार पर नवी मुंबई शहर का महानगर पालिका के माध्यम से सुनियोजित विकास मुमकिन हो पाया है और आगे के विकास में शहर के इन्हीं ज्येष्ठ नागरिकों का सुझाव उनके लिए बहुमूल्य होगा। इस दौरान ज्येष्ठ नागरिकों का इस कार्यक्रम को बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला। मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि ये एक ऐसा वार्ड है जहां कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक के विभिन्न प्रांतों के निवासी रह रहे हैं। वहीं उन्होंने आगे कहा कि देश के भविष्य अर्थात बच्चों का भविष्य उज्जवल करने में इन्हीं ज्येष्ठ नागरिकों का बड़ा हाथ है और ऐसे में इन ज्येष्ठ नागरिकों का सम्मान करना ये उनका सौभाग्य है। परिसरामध्ये आदरणीय नाईक साहेबांच्या सोबत अनेक वर्षापासून काम केलेले त्यांचे सर्व सहकारी त्यांना देखील आज भेटण्याचा योग आला। सुरेशजी शेट्टी असतील, कुणालजी माडिक असतील, करपे मॅडम असतील, कांबळे मॅडम असतील, गवसजी असतील आणि सगळे कार्यकर्ते किंवा भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एक आनंदाचं वातावरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बघायला मिळालं। ज्येष्ठांचं एकत्र येणं हे देखील आनंददायी आहे। या विशेष या वॉर्डमध्ये काश्मीर टू कन्याकुमारी महाराष्ट्रातल्या सर्व प्रांतात प्रत्येक जिल्ह्यातील आणि देशातल्या प्रत्येक प्रांतातील प्रतिनिधित्व या विभागामध्ये आहे आणि सर्व नागरिक आनंदामध्ये राहतात, एकमेकांच्या सुखदुःखात जातात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम केलेले, कोणी शेतकरी म्हणून काम केलंय, कोणी कामगार म्हणून काम केलंय, कोणी बँकेचा मॅनेजर म्हणून काम केलंय, कोणाचा व्यापार आहे, कोणाचा उद्योग आहे, कोणी मुख्याध्यापक आहे, कोणी शिक्षक आहे आणि ज्या महिला भगिनी आहेत त्या काही गृहिणी आहेत आणि काही स्वतः गृहिणी असून सुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये काम केलेल्या महिला यांचं योगदान संपूर्ण त्यांच्या परिवाराकरता किंवा या शहराकरता हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या देशाचं भविष्य जी लहान मुलं आहेत त्यांना घडवण्याकरता एक महत्त्वाची भूमिका हे ज्येष्ठ बजावत असतात, त्यामुळे त्यांचा सन्मान आमच्या हातून होणं है आम्ही सगळे आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान समझते। वहीं संदीप नाइक ने आगे कहा कि छतरी वितरण एक औचित्य है, मगर इसके पीछे उनकी भावना है, उनका आशीर्वाद लेना, उनका मार्गदर्शन लेके काम करना। छत्री वाटप मी कधी माझ्या भाषणामध्ये किंवा उल्लेखामध्ये केलेला नाहीये। हे एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण जाणं हे त्याचं एक निमित्त आहे, परंतु ह्याचा खरा उद्देश आहे की या ज्येष्ठांचा सन्मान करणं, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं आणि ते एकत्र आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनानं या शहराची गोडदोड सुरू होणं। बाकी आपण कोण आपल्याला चांगलं सूचना करू शकतो, कोण आपल्याला चांगल्या मागण्या करू शकतो, तर हे ज्येष्ठ असतात, कारण त्यांना असं काही स्वतः करता काही हवं नसतं। आपलं जीवन जे जगलंय त्यांचा मिळालेला अनुभव आणि त्या माध्यमातून काहीतरी चांगलं घडावं ही त्यांची मनापासून धारणा असते। त्यामुळे अत्यंत स्वच्छ असं त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा स्वच्छ सूचना या ज्येष्ठांच्या माध्यमातून मिळत असतात आणि त्यांना भेटल्याचा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त केल्याचा आनंद हाच माझ्याकरता सकारात्मक काम शहराकरता करण्याकरता प्रेरणादायक ठरतो। संदीप नाइक ने कहा कि जनसेवा का काम है काम करते रहो और संधि का सोना करो।
और इसीलिए सेवा और समर्पण की भावना से वे निरंतर काम करते आ रहे हैं और भविष्य में भी उनके कार्यों की रफ्तार ऐसी ही जारी रहेगी। जनसेवक म्हणून लोक आपल्याकडे बघत असतात आणि पक्ष ही जी काही रचना आहे त्या माध्यमातून लोकांच्या जनतेच्या हिताचे निर्णय आपल्याला करायचे असतात आणि याकरता आपण काम करत राहावं। मिळालेल्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे। कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, ते आपलं मत व्यक्त करत असतात आणि या सर्व परिस्थितीमध्ये जी काही जबाबदारी माझ्याकडे येईल त्या जबाबदारीच्या माध्यमातून एक सेवा आणि समर्पण या विषयाच्या माध्यमातून एक चांगला शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या आगामी काळात करणार। ब्युरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क।